पुढे बोलत एका अज्ञात व्यक्तीने केलेल्या फोन कॉलमुळे सोमवारी मुंबई पोलिसांची झोप उडाली. झोप उडाली. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याबाहेर काहीतरी गडबड होणार असल्याचा दावा त्या कॉल करणाऱ्या व्यक्तीने केला होता. मात्र त्या फोन कॉलवरून राऊत आणि राणेंमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली आहे. सोमवारी महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या एका फोन कॉलमुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. मुंबईच्या वांद्र्यातील उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर काहीतरी गडबड होणार असल्याचा दावा त्या फोन करणाऱ्या व्यक्तीने केला होता. मुंबई गुजरात ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या 4 ते 5 व्यक्तींमध्ये हे संभाषण सुरू होतं असा दावा नियंत्रण कक्षाला माहिती देणाऱ्या व्यक्तीने केलेला आहे. तसंच त्या व्यक्ती उर्दूतून बोलत होत्या. मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर खोली भाड्याने घेऊन ते राहणार असल्याचा दावाही फोन करणाऱ्या व्यक्तीने केला होता. एकीकडे या फोन कॉलमुळे मुंबई पोलिसांची धावपळ उडाली आहे, तर दुसरीकडे यावरून राजकारण रंगल्याचं चित्र आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्रामध्ये जे डाऊटफुल सरकार आहे त्यांची नाही, ते सुडानं पेटलेलं सरकार आहे. ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. भविष्यात काय घडलं तर ही या केंद्राची आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याची आहे. ठाकरेंच्या पक्षाने केलेल्या या टीकेमुळे वाद पेटला नाही तरच नवल. सत्ताधारी भाजपनं राऊतांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. मातोश्रीमध्ये राहणारे आहे उद्धव ठाकरे आणि कुटुंब. ज्या उद्धव ठाकरेला मानेचा वर बसलेला मच्छर मारता येत नव्हता, जो आता जिहाद्यांचा एकदम लाडका झालेला आहे, ज्याला मुल्ला उद्धव हे नाव आता पडलेलं आहे, या बंटी बबलीवर विश्वास ठेवू नका. तो फोन नेमका कदाचित पाटणकरांच्याच घरातून करून घेतला असेल आणि धमकी म्हणून स्वतःची सुरक्षा वाढवण्याची प्रयत्न असेल. खरे तर ठाकरे कुटुंबाला पूर्वीपासूनच राज्य सरकारकडून विशेष संरक्षण पुरवण्यात आलंय. शिवसेना प्रमुखांच्या काळापासूनच हे संरक्षण देण्यात आलंय. काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या सुरक्षेवरून राजकीय वादही रंगला होता. आता या फोन कॉलच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.